नेहमी सारखं मला एकच प्रश्न विचारला जातो. आता तो कोणता आहे पुढे तुम्हाला सांगते, पण त्याआधी आहे ना आम्हाला डीमार्टला जायचं होतं, त्यामुळे इकडं आमचं काहीतरी असं आवरणं चाललं होतं. आता मॅडमला म्हटलं तुला मी थोडंसं आवरते, पण तिचं काहीतरी वेगळंच चाललं होतं आणि मिस्टरांचं माझ्या वेगळंच असतं. आता कुठेतरी जायचं ना, त्याआधी सर्वात आधी तर चहा पाहिजे किंवा कॉफी तरी पाहिजे असते. म्हटलं चला त्यांच्याबरोबर माझंही काम होऊन जाईल. मस्त मी पण इकडे मस्त चहा बिस्किट एन्जॉय केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पाऊस ना आम्हाला बिलकुल आवडा नाही बरं का. आता पहिलं खूप जास्त आवडायचं, आता ना जसं आम्ही इकडे राहायला आलो ना तसं पाऊस एकही दिवस थांबायचं काय नाव घेत नाही. आणि नुसतं चिकचिक, कपडे वाळत नाही, काय नाही. ह्यांचं तर वेगळं टेन्शन आणि बाकीचं तर वेगळंच टेन्शन. असो आता काय करणार, डीमार्टला तर जायचं होतं आणि जायच्या वेळेस तर इतकं जास्त चिखल होतं, पूर्ण रोड आहे ना चिकचिक झालेला होता. आणि आता तुम्ही म्हणता कशाला चालत चाललंय, तर आमच्याकडं गाडी नाही आणि त्यामध्ये ना आम्ही जिथं राहायला आलोय तिथून डीमार्ट फक्त एक 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे. म्हटलं चला माझंही तेवढंसं चालणं होईल. मग प्रिशाच्या पप्पांना लावलं होतं प्रिशाला घ्यायचं काम, आता त्यांची ती ड्युटीच झालेली आहे. असो त्यानंतर डीमार्टपाशी पोहोचलो. तिथे गेल्यानंतर पण पावसाने तर इतकं जोरात हजेरी लावली होती ना, थांबायचं काही नावच घेत नव्हतं. त्यानंतर डीमार्टमध्ये गेल्यानंतर तर मला सर्व खायच्याच वस्तू दिसत होत्या. आता प्रेग्नेन्सीमध्ये असंच होतं. असं त्यानंतर प्रिशाच्या मागं असे तिचे पप्पा पळत होते. आता त्यांना खूप जास्त थकवणार आहे म्हणून त्यांनी तिला आधीच पटकेने आहे ना मस्त इकडं ट्रॉलीवर बसवलेलं. तोपर्यंत मी ही इकडं बघत होते काय आहे काय नाही. तोपर्यंत बापलेकींची शॉपिंग चालली होती. मग थोडंफार शॉपिंग केलं आणि त्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ना आधी तर आईस्क्रीम घेतली. म्हटलं चला इथली आईस्क्रीम खाऊन तरी बघू कशी लागते. छान इकडे आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतला आणि पॉपकॉर्नसुद्धा घेतला आणि मग डायरेक्टली घरीच आले. घरी आल्यानंतर तर आधी परत टी व्ही बघत आहे ना आम्ही पॉपकॉर्न खायला घेतला. तिथे आलेली शॉपिंग काय केली हे तुम्हाला सांगते. सर्वात आधी पर्स घेतलं, त्यामध्ये ना छोटेसे लब्बरसुद्धा ठेवले, ते सुद्धा घेतले. प्रिशासाठी टोपी घेतली, माझ्यासाठी छान इकडे टी शर्ट घेतलं आणि प्रिशाच्या पप्पांसाठी सुद्धा टी शर्ट वगैरे घेतलं, ब्लँकेट घेतलं, बॉल वगैरे घेतले आणि छोटेसे ना रुमालसुद्धा मी तिथून घेतलेले होते, कारण की जे मला स्वस्त पडले ना ते सुद्धा घेतले मी. आणि ते सर्व घेऊन मग घरी आले. सो असं होतं. तर सर्वजण मला एकच प्रश्न विचारतात, ताई तू बाळासाठी काय शॉपिंग केली का नाही, तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगाल. चला मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.